पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत। निवडणुकीपूर्वी प्रत्येक भाषणात आश्वासनं देणाऱ्या मोदी सरकारनं किती कामं पूर्ण केली आहेत हे पाहणं गरजेचं आहे। मोदींच्या कार्यकाळावरती नजर टाकली तर सर्वात मोठं काम दिसून येतंय ते परराष्ट्र आघाडीवर। पाहूयात मोदींचा एक स्पेशल रिपोर्ट। मोदी सरकार ज्या वेळेस 100 दिवस पूर्ण करतंय नेमक्या त्याच काळात ते जपानच्या दौऱ्यावर आहे। हा निव्वळ योगायोग नाही। 5 दिवसांच्या दौऱ्यात मोदींनी बौद्ध प्रार्थना स्थळांपासून ते नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधलाय। विद्यापीठातल्या तरुणांपासून ते सामान्य जपानी माणसांना त्यांची भुरळ पडताना दिसतेय। जपानचे पंतप्रधान ट्विटरवर ज्या 4 लोकांना फॉलो करतात त्यापैकी मोदी एक आहेत। चीनचा वाढता दबदबा रोखण्यासाठी मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांची मैत्री फायदेशीर ठरताना दिसतेय। उद्योगांसोबतच संरक्षण करार 2 देशांमध्ये होत आहेत, ज्याचा फायदा भारताला होणार आहे। 21व्या शतकात भारत आणि जपानची मैत्री जगात शांतता राखण्यासाठी महत्त्वाची असल्याचं दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी नमूद केलंय। मोदींच्या जपान दौऱ्यामुळे जपानी उद्योजक भारतात येण्यास उत्सुक असतील। एवढंच नाही तर संशोधनाच्या क्षेत्रातही भारताला जपानची मदत मिळणार आहे। नरेंद्र मोदींचं सरकार पाकिस्तान सोबत नेमकं काय धोरण अवलंबतंय याबाबत पहिल्या 100 दिवसात मोठी उत्सुकता राहिली। पण शपथविधीलाच सार्क देशातल्या सगळ्या प्रमुखांना बोलावून मोदींनी षटकार मारला। त्यात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना दिल्लीत आणण्यात मोदी यशस्वी झाले। शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी दोन्ही देशाच्या पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली। संवाद सुरू ठेवण्याची घोषणा केली गेली, पण सीमेवर पाकिस्ताननं अनेक वेळेस शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। एवढंच नाही तर काश्मीर फुटीरतावादी नेत्यांशी पाकिस्ताननं चर्चा करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस सडेतोड उत्तर देत पाकिस्तान सोबतची द्विपक्षीय चर्चा थांबवली, ज्याचं लोकांनी स्वागत केलं। नरेंद्र मोदींनी सत्ता सांभाळताच पहिला परदेशी दौरा केला तो भूतानचा। भारत आणि चीनच्या दरम्यान वसलेला हा छोटासा देश, पण सांस्कृतिक दृष्ट्या त्याची नाळ भारताशी जोडली गेली आहे। पहिल्या दौऱ्यासाठी भूतानची निवड करून मोदींनी चांगली सुरुवात केली। हवी ती मदत देण्याचं आश्वासन देत मोदींनी भूतानला आपलंसं केलं। भूतानच्या संसदेत मोदींनी हिंदीत भाषण केलं। त्यावेळेस फक्त भूतानी माणूसच नाही तर लोकप्रतिनिधींनाही जिंकलं। नेपाळला जायला ना भारतीय नागरिकांना व्हिसा लागतो ना नेपाळी माणसाला भारतात यायला, पण तरीही यूपीएच्या काळात पंतप्रधानांनी एकदाही नेपाळचा दौरा केला नाही। परिणामी नेपाळमध्ये चीनचा हस्तक्षेप वाढला आणि भारताला त्याचे परिणाम भोगावे लागले। पण मोदींनी नेपाळच्या संसदेला संबोधित तर केलंच, पण नेपाळकडे भविष्यात दुर्लक्ष होणार नाही आणि पंतप्रधान म्हणून पुन्हा येऊ याचं आश्वासन दिलं। एवढंच नाही तर ज्या नद्या नेपाळमध्ये उगम पावतात आणि त्या उत्तर भारतात पूरस्थिती निर्माण करतात त्यावर धरणं बांधून वीज निर्मितीसाठी भारत मदत करेल याचं आश्वासनही मोदींनी दिलं आणि दौरा यशस्वी केला। 100 दिवसात मोदींनी फक्त सार्क देशांवरच नाही तर इतर देशांसोबतचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न केलाय। ब्रिक्स हे त्यापैकीच एक। ब्रिक्स संघटनेत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका यांच्यासह भारत सदस्य आहे। ब्रिक्स देशांची स्वतंत्र बँक तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय यावेळेस घेण्यात आला। यात सर्व देशांची भागीदारी असणार आहे आणि पहिला सीईओ हा भारतीय असेल। मोदींसाठी हे मोठं यश मानावं लागेल। ब्रिक्स संमेलनादरम्यानच चीन आणि रशियाच्या अध्यक्षांसोबत मोदींनी जमवलेली भट्टी लक्षवेधक ठरली। जपाननंतर मोदी आता दौऱ्यावर जातील ते अमेरिकेच्या। याच महिन्यात हा दौरा होणार आहे। गुजरात दंगलीच्या मुद्द्यावर मोदींना अमेरिकेनं व्हिसा नाकारला होता, पण त्याच मोदींसाठी आता व्हाईट हाऊसला पायघड्या घालाव्या लागतील। व्लादिमीर पुतीन, चीनचे शी जिनपिंग, जपानचे अबे या जागतिक नेत्यांसोबत गट्टी जमवल्यानंतर देशाचं लक्ष असेल ते मोदींच्या अमेरिका दौऱ्याकडे। तो ते कसा यशस्वी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।